रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरज येथील ब्रिटिशकालीन धरणाच्या परिसरामध्ये लोटे एमआयडीसीतील काही कंपन्यांमधील राख व केमिकलचा घनकचरा टाकल्याचं समोर आलंय। त्यामुळे हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे। माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी जाऊन याची पाहणी केली। घनकचऱ्यामुळे धरणाचं पाणी दूषित झालं तर खेड शहरातील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती श्री खेडेकर यांनी व्यक्त केली आहे। राख आणि केमिकलचा कचरा टाकणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी देखील मागणी केली आहे। नमस्कार, मी आज खेड नगरपालिकेला पाणी पुरवठा करणारं हे जे बोरज धरण आहे या धरणाच्या इथे मी आलोय आणि मी येण्यामागचं कारण असं आहे, मी नगराध्यक्षाचा खूप वेळा ह्या धरणामध्ये आलोय। इथला गाळ मी काढलेला आहे। हे धरण सुस्थितीत व्हावं म्हणून याची डागडुजी देखील केलेली आहे। एक 10 वर्षापूर्वी याच धरणामध्ये लोटे एमआयडीसी मधला केमिकलचा टँकर धुतला गेला होता आणि त्याचं पाणी ह्या धरणामध्ये आलं होतं। परंतु त्यावेळेच्या आमच्या वॉलमनच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी तो वॉल बंद केला आणि खेड शहर वाचवलं त्यांनी। तर त्याच वेळेला बरेचसे लोक मृत्युमुखी पडले असते। काही तशीच परिस्थिती आज या बोरज धरणाच्या परिसरामध्ये होताना दिसते आहे। मी आज 2-3 ठिकाणी स्पॉटची व्हिजिट केली। लोटे एमआयडीसी मधला जो वेस्टेज कचरा आहे, राख आहे आणि या राखेच्या माध्यमातून जे घडलेलं राजकारण आहे ते मी या ठिकाणी पाहिलं। या धरणाच्या प्रवाहामध्ये ही राख आणून टाकलेली आहे, त्या खाली केमिकल गाडलेलं आहे। मला वाटतं इथल्या एमआयडीसीचे जे मालक आहेत किंवा कंपनीचे जे मालक आहेत ते तिथलं जे वेस्टेज आहे हे कमी खर्चात विल्हेवाट लावावी यासाठी इथल्या स्थानिकांना धरून अशा निर्जन ठिकाणी त्याचं विल्हेवाट लावली जाते आणि त्यांना कुणाची भीती राहिलेली नाहीये। एमपीसीबीची राहिलेली नाहीये, प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल, त्याचे मंत्री असतील किंवा अधिकारी यांची कोणाचीच भीती राहिलेली नाही। आणायचा स्लज इथे गाडायचा आणि मग त्यातनं जे काही दुष्परिणाम होतील त्याला हे सगळे जबाबदार राहतील अशी परिस्थिती आहे। मी एक खेडचा सजग नागरिक, मी नगराध्यक्ष राहिलेलो आहे आणि म्हणून मी पाहायला आलेलो आहे। आता ह्या धरणामध्ये पाणी नाहीये, परंतु 1 महिन्यावरती पावसाळा आलेला आहे। कालांतराने हेच पाणी आमच्या नगरपालिकेमध्ये जाणार आहे। अतिशय घातक रसायन ह्याच्यामध्ये टाकले गेलेले असा इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे आणि ती वस्तुस्थिती खरी असं मला या ठिकाणी वाटते। खरं तर ही सगळी गंभीर बाब आहे। इथल्या एमपीसीबी नमुने घेतलेले आहेत 1 महिन्यापूर्वी, परंतु आज तागायत त्याचं काय झालं मला माहित नाही आणि म्हणून इथलं सुस्तावलेलं प्रशासन यासाठी दाद मागण्यासाठी एमपीसीबीचे अध्यक्ष आहेत आमचे खेडचे सुपुत्र सिद्धेशजी कदम यांच्याबरोबर मी भेट घेणार आहे। खेड नगर शहराचा हा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या देखील मी भेट घेणार आहे। या एमआयडीसी मध्ये बेजबाबदार जे मालक आहेत त्यांची ही जी काही अशा पद्धतीची जी काही इथली मोगलशाही आहे ही खपवून घेणार नाही। आज या धरणामधलं पाणी पावसानी सायपांनी नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये जाईल आणि अनेक लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडू शकतात, ही वस्तुस्थिती आहे। मला वाटतं सिद्धेशजी कदम हे सजग आहेत, माझ्यासारखं एक उमदा तरुण आहे आणि मला वाटतं या प्रकारची गंभीर दखल घेतलेली संबंधित कारखान्यावरती आणि संबंधित ज्या व्यक्तींनी काही ही केलेली परिस्थिती आहे त्याच्यावर कार्यवाही करतील असं मला या ठिकाणी वाटतंय। आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये याच्यावर जर कारवाई केली नाही, याच्यावरती काही जर प्रशासनाने दंड उचलले नाही तर निश्चित मी या ठिकाणी पुढे आंदोलनाचा मार्ग या ठिकाणी उचलीन, हे या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।